M या विषयाच्या व्यवस्थापनाची तत्वे या प्रकरणातील आपण व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व अभ्यासणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन तत्वांचं स्वरूप अभ्यासलेलं आहे. तर ते स्वरूप अभ्यासल्यानंतर आपल्याला एक घटक लक्षात आला की व्यवस्थापन तत्व ही सार्वत्रिक आहेत. सार्वत्रिक म्हणजे सर्वच व्यवसायांमध्ये उपयोगी. त्यानंतर ह्या तत्वांचा वापर व्यवस्थापकाला व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी सहजतेने करता येतो. त्यानंतर आता आपण हे महत्त्वाचे काही पॉइंट्स आहेत मी बोर्डवर लिहून ठेवलेले आहेत, तर ते आपण क्रमाक्रमाने आपण अभ्यासूया. पहिला आहे व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवस्थापनाची तत्वे जी आहेत तर ते व्यवस्थापकांमध्ये, व्यवस्थापक म्हणजे कोण? व्यवसाय सांभाळणारी व्यक्ती. थोडक्यात त्याला इंग्रजीमध्ये मॅनेजर असं म्हणतात. तर व्यवसाय सांभाळणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला ही जी तत्व आहे तर ती तत्व व्यवसायामध्ये किती महत्त्वाची आहे तर याची जाणीव निर्माण करून देण्याचं काम ही व्यवस्थापनाची तत्व करत असतात. अनेक समस्या असतात व्यवसायामध्ये की जसं कामगारांच्या समस्या असतील, कच्च्या मालाच्या समस्या असतील, वाहतुकीच्या, माल खराब झाला असेल, विम्याच्या समस्या असतील, वितरणाच्या समस्या असतील, अपघाताच्या समस्या असतील, अनेक प्रकारच्या समस्या असतात. तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ही व्यवस्थापनाची तत्व किती उपयुक्त आहेत याची जाणीव ह्या व्यवस्थापकांमध्ये निर्माण करून देण्याचं काम व्यवस्थापनाची तत्वे करत असतात. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत. व्यवस्थापनाची तत्वे जी आहेत तर ती संसाधनं आहेत त्या संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत करतात. प्रभावी वापर म्हणजे जास्तीत जास्त वापर, पुरेपूर वापर. कसा पुरेपूर वापर करायचा आहे आपल्याला? संसाधनांचा. कोणती संसाधनं? तर व्यवसायामध्ये दोन प्रकारची संसाधनं असतात. कोणती दोन? तर एक आहे मानवी संसाधनं आणि दुसरी आहे भौतिक संसाधनं. मानवी आणि भौतिक संसाधनं. मग मानवी संसाधनं याच्यामध्ये नेमकं काय येतं तर व्यवसायामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्ती या मानवी संसाधनेमध्ये येतात. मग सर्व प्रकारचे कर्मचारी, मग व्यवस्थापक असेल, पर्यवेक्षक असेल, निरीक्षक असेल किंवा कर्मचारी असेल, या सर्वांचा समावेश मानवी संसाधनांमध्ये केला जातो. मग भौतिक संसाधने म्हणजे काय तर व्यवसायामध्ये मानवी संसाधनं सोडून सर्वच प्रकारच्या साधनांचा समावेश भौतिक संसाधनांमध्ये केला जातो. मग त्याच्यामध्ये सोयी सुविधा असतील, कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, हे सर्व भौतिक संसाधनांमध्ये त्याचा समावेश केला जातो. तर ह्या व्यवस्थापन तत्वांमुळे व्यवस्थापकाला ह्या संसाधनांचा पुरेपूर वापर करून घेता येतो. तसेच ह्या दोन्ही संसाधनांमध्ये समन्वय साधता येतो की कर्मचाऱ्याकडे जर समजा एखादा कर्मचारी असेल त्याची पात्रता जास्त आहे, समजा तो ग्रॅज्युएट असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल, परंतु त्याला जर शिपायाचं काम दिलं तर त्याच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा, कौशल्याचा आपण पुरेपूर वापर करून घेऊ शकतो का तर कधीच नाही. म्हणजे त्याच्याकडे जे ज्ञान आहे, त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी व्यवस्थापन तत्वांची आपल्याला मदत होते. त्याचबरोबर यंत्रसामग्री, जर समजा यंत्रसामग्रीची ताकद जास्त काम करण्याची आहे तर तिच्याकडून तेवढं काम करून पण घेता आलं पाहिजे. जर तिच्याकडून तेवढं काम करून घेता आलं नाही तर त्या यंत्रसामग्रीचा आपण प्रभावी वापर करत नाही असा त्याचा अर्थ होतो. मग ह्या दोन्ही घटकांकडून, ह्या दोन्ही संसाधनांकडून त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेणं, पूर्णतः वापर करून घेणं, प्रभावी वापर करून घेणं यासाठी व्यवस्थापन तत्वांची मदत व्यवस्थापकाला होत असते. म्हणजे थोडक्यात ह्या संसाधनांचा पुरेपूर वापर करून घेणं, त्या दोन्हीमध्ये समन्वय साधणं, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता, त्या भौतिक साधन संपत्ती म्हणजेच यंत्रसामग्री त्याच्याकडून व्यवस्थित आणि पूर्ण ताकदीनं काम करून घेणं म्हणजेच व्यवस्थापन तत्वांची भूमिका त्यात महत्त्वाची ठरते. त्यानंतर तिसरा आहे शास्त्रीय निर्णय. जसं आपण शास्त्राचा विचार करता एखादा निर्णय जर घ्यायचा असेल किंवा एखादा निष्कर्ष पाहायचा असेल तर आपण वेगवेगळ्या साहित्याच्या आधारे एक प्रयोग करतो आणि त्या प्रयोगाचं जे काही निष्कर्ष आहे ते व्यवस्थित हाताळत असतो. येथे सुद्धा व्यवस्थापकाला समस्या सोडवण्यासाठी
म्हणजे कसं, व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. मग त्या समस्या फक्त त्यामध्ये ठराविक तत्वाचा वापर केल्यानंतर त्या समस्याचं समाधान होतं का, तर अजिबात नाही. मग व्यवस्थापक काय करतो की समस्या नेमकी कोणती आहे, कोणत्या कारणांमुळे निर्माण झालेली आहे, तर ती कारण शोधतो. त्यानंतर त्याच्यावरती विविध पर्याय शोधतो, योग्य पर्यायाची निवड करतो आणि योग्य तो परिणाम साधतो. म्हणजे व्यवस्थापक व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या शास्त्रीय पद्धतीने सोडवत असतो. म्हणजे व्यवस्थापन तत्वांचा वापरच असा आहे की व्यवस्थापन तत्वे संशोधनातून प्रयोगाद्वारे निर्माण केलेली असतात. म्हणजे थोडक्यात व्यवस्थापक जर एखाद्या तत्वाचा वापर करत असेल समस्या सोडवण्यासाठी, तर तो वापर म्हणजे एक प्रकारे त्याचा शास्त्रीय निर्णयच असतो. त्यानंतर पुढचा आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. व्यवसायामध्ये प्रत्येक व्यवसायाला सामाजिक जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. मग सामाजिक जबाबदारी म्हणजे नेमकं काय, तर व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक घटकाबाबत व्यवस्थापकाने एक प्रकारची जबाबदारी ठेवली पाहिजे. त्या जबाबदारीची जाणीव ह्या व्यवस्थापन तत्वांमुळे व्यवस्थापकाला करून घेता येत असते. समजा कर्मचारी असेल तर कर्मचाऱ्याला कोणत्या गोष्टींची गरज असते, त्याला योग्य मोबदला हवा असतो. त्याचबरोबर त्याला ज्या ठिकाणी तो काम करतो तिथे योग्य वातावरण हवं असतं. इतर काही आवश्यक सोयी सुविधा हव्या असतात. एखादा ग्राहक असेल तर ग्राहकाला योग्य दर्जाचा माल, कमी किमतीचा माल, त्यानंतर त्याच्या मालामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नको आहे. तर अशा प्रकारच्या त्यांच्या गरजा असतात. तर त्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करणं म्हणजेच एक प्रकारे सामाजिक जबाबदारीची जाणीव. सरकारच्या बाबत असेल तर सरकारला नियमित टॅक्स भरला पाहिजे. म्हणजे ह्या जबाबदारीची जाणीव व्यवस्थापकाला व्यवस्थापन तत्वांमुळे होत असते आणि ती जाणीव, ती गरज म्हणजे त्या जाणीव पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकाला व्यवस्थापन तत्वांची मदत होते. आपल्याला पुढे नंतर सामाजिक जबाबदारी जी आहे सेपरेट प्रकरण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल्सच्या पॉइंटचा अभ्यास करता येईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. सद्यस्थितीमध्ये व्यवसायात अनेक बदल होताना दिसतात. जी व्यवस्थापनाची तत्वे आहेत त्या तत्वांचा वापर व्यवसायामध्ये केला जातो. परंतु जशी जशी परिस्थिती बदलेल तसा तसा व्यवस्थापकाला त्या व्यवस्थापनामध्ये बदल करावा लागतो, त्या तत्वांमध्ये बदल करावा लागतो. आपण व्यवस्थापन तत्वांच्या स्वरूपामध्ये अभ्यासलेला आहे की व्यवस्थापन तत्वे लवचिक स्वरूपाचे असतात आणि व्यवस्थापक त्याच्या गरजेप्रमाणे त्यात हवा तसा बदल करू शकतो. इथे पण तेच आहे की जसजसा काळ बदलत जाईल तसतसा व्यवसायामध्ये बदल होतो. व्यवसायाच्या गरजा बदलतात, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलतात. मग आवडीनिवडी बदलल्यामुळे व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये बदल करावा लागतो. मग तो बदल करताना त्याची जी काही तत्व आहे त्या तत्वांचा वापर करताना आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करत असतो. त्यामध्ये बदल करताना म्हणजेच काय, ती त्या तत्वांचा आधार घेऊन बदलत्या काळानुसार त्या तत्वांमध्ये योग्य तो बदल करून समस्येचं निराकरण करत असतो. म्हणजेच एक प्रकारे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. म्हणजे विकास करायचा, व्यवसायाचा विकास करायचा आहे, पण तत्व तर तिथे वापरता येणार नाही असं कधीच होणार नाही. तत्वांचा वापर करावाच लागतो, त्याला पर्यायच नाहीये. सर्वच्या सर्व तत्वांचा वापर व्यवसायात करावाच लागतो. मग त्या तत्वांमध्ये बदल करणं म्हणजेच एक प्रकारे संशोधन आहे. कारण समस्या वेगवेगळ्या असतात, नवनवीन असतात. त्या समस्या सोडवणं ही सुद्धा एक कला आहे. व्यवस्थापकाची कला किंवा कौशल्य, व्यवसायात अनेक समस्या येत असतात, त्या समस्या सोडवणे ही त्याची एक मोठी कला आहे. त्याचं एक ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या आधारावर तो समस्या सहज सोडवू शकतो. म्हणजे समस्या सोडवणं म्हणजेच व्यवसायाचा विकास साधणं, व्यवसायाचं ध्येय साधणं. तर ते साधण्यासाठी त्याला नवनवीन प्रयोग करावे लागत असतात. त्याची तत्व आहे त्यामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. म्हणजेच एक प्रकारे संशोधन करून तो त्या तत्वांचा वापर किंवा बदल करत असतो. म्हणजे ते संशोधन करून तो काय करत असतो, व्यवसायाच्या विकासास त्याला प्रोत्साहन देत असतो. हे सर्व कशामुळे शक्य होतं त्याला, तर व्यवस्थापन तत्वांमुळे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवस्थापन तत्वामुळे समन्वय आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होते. समन्वय, मग कोणामध्ये समन्वय ठेवायचा, तर समजा एखादा मोठा व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार
प्रकारचे कर्मचारी असतात. मग ते कर्मचारी फक्त एकाच ठिकाणी काम करतात असं नाही, वेगवेगळे विभाग असतात. मग खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल किंवा वित्त विभाग असेल, अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कर्मचारी काम करत असतात. मग समजा खरेदी विभागातील कर्मचारी आणि विक्री विभागातील कर्मचारी यांचा एकमेकांशी काही संबंध असत नाही, परंतु मग व्यवस्थापकाला काय करावं लागतं की हे सर्व कर्मचारी एकच आहेत, ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा काम करण्याचा उद्देश एकच आहे हे जाणून देण्यासाठी व्यवस्थापकाला मोठ्या प्रमाणात कष्ट पडत असतात. म्हणजे अतिशय कष्टाचं काम आहे या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे. तर ते व्यवस्थापकाला व्यवस्थापन तत्वांच्या आधारे कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधता येतो. नियंत्रण ठेवायचं. नियंत्रण कशावर ठेवायचं तर कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवायचं. मग त्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय पण साधता आला पाहिजे आणि त्यांच्यावरती नियंत्रण पण ठेवलं पाहिजे. नियंत्रण कशासाठी? कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कार्यक्षमता असते, त्यांच्याकडे कौशल्य असतं, ज्ञान असतं, तर त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करणं आपण इथे पाहिलेलं आहे, संसाधनांचा प्रभावी वापर. तर त्यांचा पुरेपूर वापर करून घेणं आणि योग्य प्रकारे त्यांच्या कलाने त्यांच्याकडून त्यांच्या ज्ञानाचा वापर करून घेणं म्हणजेच थोडक्यात त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं. म्हणजे व्यवस्थापकाला समन्वय आणि नियंत्रण या अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं असतं, परंतु व्यवस्थापन तत्वांच्या आधारे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात समन्वय साधू शकतो आणि व्यवसायात जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा काम करत असतो. त्यानंतर पुढचा आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात, तर व्यवस्थापकाला त्या समस्या सोडवण्यासाठी वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास व्यवस्थापन तत्वांची मदत होते. मग व्यवस्थापकाला थोडक्यात व्यवस्थापन तत्वांमुळे आत्मविश्वास निर्माण होतो. त्याला जर व्यवस्थापन तत्वांचं योग्य ज्ञान असेल तर तो समस्या सहज सोडवू शकतो. वेगवेगळे आवश्यक निर्णय व्यवसायामध्ये घेत असतो. त्यामुळे थोडक्यात व्यवसाय सांभाळण्याचा आत्मविश्वास हा व्यवस्थापकामध्ये निर्माण करण्याचं काम व्यवस्थापनाची तत्वे करत असतात. म्हणजे थोडक्यात व्यवस्थापक जो आहे तर तो व्यवस्थापक काय करतो? वस्तुनिष्ठ भूमिका घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सोडवण्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण झालेला असतो. लक्षात आलं? तर आपण एवढे 7 पॉइंट अभ्यासलेले आहेत. आपण थोडक्यात त्याचं रिव्हिजन घेऊया. पहिला पॉइंट आहे व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवस्थापकांना व्यवस्थापन तत्व व्यवसायात किती महत्त्वाचे आहे याची जाणीव व्यवस्थापन तत्व निर्माण करून देत असतात. त्यानंतर दुसरा आहे संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत. व्यवसायामध्ये 2 प्रकारचे संसाधन असतात, मानवी आणि भौतिक. तर ह्या दोन्ही संसाधनांमध्ये समन्वय साधणे आणि त्यांच्याकडून त्यांच्या ज्ञानाचा, क्षमतेचा, कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेणं म्हणजे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर तो करण्यासाठी व्यवस्थापन तत्वांची मदत होते. त्यानंतर शास्त्रीय निर्णय. शास्त्रीय पद्धतीने समस्यांची उकल करणे, समस्या सोडवणे म्हणजे व्यवस्थापक जे निर्णय घेतो ते कसे असतात? शास्त्रीय पद्धतीने घेतले जातात. मग समस्येचं व्यवस्थित समस्या समजावून घेणे, त्याची उकल काढणे, त्या समस्येचं विविध पर्याय शोधणे, योग्य पर्याय निवडून योग्य तो परिणाम साधणे म्हणजे जे काही निर्णय घेत असतो तर ते निर्णय शास्त्रीय पद्धतीने घेत असतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव. व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणजेच व्यवसायाशी संबंधित जे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाप्रती व्यवसायाची काही ठराविक जबाबदारी असते, तर ती जबाबदारी व्यवस्थापकाला योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी या व्यवस्थापन तत्वांची मदत होते. त्यानंतर संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. व्यवस्थापक समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापन तत्वांचा वापर करत असतो, परंतु बदलत्या काळानुसार समस्या सुद्धा बदलत असतात. मग अशा वेळेस या तत्वांचा वापर करून त्यात आवश्यक तसे नवीन बदल करून समस्या सोडवता येतात. त्यानंतर समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवसायामध्ये काम करणारा कर्मचारी जर वेगवेगळ्या विभागात असेल तर त्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, सर्वांचं काम करण्याचा उद्देश एकच आहे हे त्यांना माहिती करून देणं आणि त्यांच्या कामामध्ये समन्वय साधणं म्हणजे सलोखा निर्माण करणं आणि
प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेणं, तर ही अतिशय अवघड अशी कामं व्यवस्थापकाला सहज शक्य होत असतात. तर कशामुळे शक्य होतात? व्यवस्थापन तत्वांमुळे. म्हणजेच समन्वय आणि नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थापन तत्वांचा फायदा किंवा मदत ही व्यवस्थापकाला होत असते. आणि शेवटचं वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात, तर त्या समस्या व्यवस्थितपणे हाताळणं आणि सोडवणं, त्या सोडवल्यानंतर व्यवस्थापकाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो. तर हे फक्त ज्ञान जे आहे व्यवस्थापन तत्वाचं, त्या ज्ञानाच्या आधारे आणि त्याचं स्वतःचं कौशल्य तो समस्या सोडवण्यासाठी त्या तत्वांचा वापर कसा करतो, तर त्यासाठी तो काय करत असतो, त्या तत्वांचा वापर करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की आपणही काहीतरी करू शकतो. तर म्हणजे थोडक्यात एक प्रकारची वस्तुनिष्ठ म्हणजेच ठाम भूमिका घेण्यास व्यवस्थापन तत्वांची मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपलं व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व हा घटक इथे संपलेला आहे. यानंतर आपण व्यवस्थापन तत्वांचे सिद्धांत अभ्यासणार आहोत. तर आजचं लेक्चर आपलं इथेच संपलं. धन्यवाद.